मुंबई पुणे मिसिंग लिंक उद्घाटन एप्रिल 2026 मध्ये होणार आहे। मात्र मिलिंद नार्वेकर यांनी या संदर्भात सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केलाय। मुख्यमंत्र्यांना सुरक्षेबाबत पत्र लिहिलंय। सुरक्षेच्या मुद्द्यावरून नार्वेकरांनी चिंता सुद्धा व्यक्त केली आहे। मुंबई पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प हा एप्रिल 2026 पर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल। मात्र या प्रकल्पामुळे जरी 30 मिनिटे वेळ हा वाचणार असेल तरी सुद्धा सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकारला सावध केलेलं आहे। नार्वेकर यांनी सावध केले। मिलिंद नार्वेकर यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि सुरक्षेबाबत काही सवाल उपस्थित केलेले आहेत, चिंता सुद्धा व्यक्त केली आहे। या मिसिंग लिंकमुळे जरी प्रवाशांचा 30 मिनिटे वेळ वाचणार असेल तरी सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्यावी असं मिलिंद नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे। काही दिवसांपासून आपण पाहतोय मुंबई पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होतीये। या सर्व पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आलाय आणि या संदर्भात नार्वेकरांनी पत्र लिहून चिंता व्यक्त केलेली आहे। सुरक्षेच्या बाबत त्यांनी हे पत्र लिहिले आहे। मिसिंग लिंक एप्रिल 2026 मध्ये वाहतुकीसाठी खुला होईल। मात्र या मार्गावर सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्यावी असं मिलिंद नार्वेकर यांनी म्हटलं आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडलेले। जय, गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय मुंबई पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होतीये, त्यातच मिसिंग लिंक सुरू होणार आहे। त्यामुळे सुरुवातीला काही दिवस का होईना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होईल। अनेक प्रवासी या मार्गावरून प्रवास करण्याचा प्रयत्न करतील। या सर्व पार्श्वभूमीवर नार्वेकरांनी चिंता व्यक्त केली आहे। एप्रिलमध्ये खरं तर हा संपूर्ण मिसिंग लिंक प्रकल्प सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र यापूर्वीच आता ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र दिलं आहे आणि त्यामध्ये सुरक्षेचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित केला आहे। आपण पाहिलं होतं की गेल्या महिन्यात सुद्धा मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या खंडाळा घाटात एक ट्रक अपघात झाला होता। त्यामध्ये 32 तास तब्बल तो संपूर्ण रोड हा बंद होता। त्याचबरोबर अनेक प्रवाशांचे त्या ठिकाणी हाल झाल्याचे पाहायला मिळाले। अशा पद्धतीचे घटना लक्षात घेता आता मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्याचं पाहायला मिळतं। त्यामध्ये प्रामुख्याने मिसिंग लिंक प्रकल्पामध्ये काय काय बाबी लक्षात घेण्याची आवश्यकता या संपूर्ण घटना त्या ठिकाणी त्यांनी नमूद केल्या। त्याचबरोबर प्रामुख्याने हा संपूर्ण मिसिंग लिंक जो आहे तो खंडाळा ते लोणावळा हा या भागात असणार आहे। त्यामुळे त्या ठिकाणी सुरक्षेचा या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते। या सर्व पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांनी हे पत्र लिहिलंय। जय, धन्यवाद दिलेल्या या माहिती बाबत आणि इतरही आपले 3 प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले होते। सर्वांचे धन्यवाद।